जवळपास घाम फोडला होता नडईवाल्यांनी पाडाळेवाल्यांना, पण तरी देखील त्या सामन्यामध्ये विजय झाले, दुसऱ्या फेरीत प्रवेश केला। आणि दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर कोरावळे संघ या स्पर्धेमध्ये आपला पहिला दर्जेदार विजय मिळवला, अगदी दिमाखामध्ये इथे कोरावळेकरांनी विजय मिळवला होता। सो हे बॅटल देखील चांगलं रंगल, दोनही दिग्गज टीम आहेत आणि दोन दिग्गजांच्या दरम्यान ही लढत लढती है। सो सातत्याने आम्ही चर्चा करत आलोय, लोहे से लोहा टकराएगा तो चिंगारी जरूर निकलेगी। दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत। त्याचबरोबर असोसे गावचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय तुषारजी तारमळे साहेब हे देखील इथे उपस्थित झाले। सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने पुनश्च एकदा मोस्ट वेलकम करूयात। खरं तर गावची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे आणि गावच्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी किंवा स्पर्धेला मदत करण्यासाठी असेल, सातत्याने मान्यवरांची इथं मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच जोरावर, त्याच पाठबळाच्या जोरावर खरं तरी आम्ही असोसेकर चषक आतापर्यंत निर्विघ्नपणे आपण पार पाडत आलोय आणि इथून पुढे देखील निर्विघ्नपणेच ती स्पर्धा पार पडली जाईल यात काही शंका नाहीये। समस्त असोसेकरांना पडलेलं एक गोड स्वप्न आणि त्या गोड स्वप्नाचं रूपांतर सत्यतेमध्ये करताना खरं तर किती प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागली असेल हे त्यांनाच माहिती असेल। स्पर्धा कालच्या दिवसामध्ये चालू झाली आहे, मात्र त्यामागे जी मेहनत आहे, गेल्या महिनाभर असोसिएकरांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीला खरोखर सलाम, कारण मेहनतीशिवाय काही नाही। जे आयोजक असतात, आयोजकांना माहिती असते, एक आयोजक आमच्या सोबत सध्याच्या घडीला आपण ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहतोय, कॅमेऱ्यांच्या भूमिकेमध्ये शिवाजी खुने सर आहेत, ते देखील आयोजक आहेत। सो आयोजनामध्ये किती आणि कशा प्रकारची मेहनत लागते हे त्यांना चांगलं ठाऊक असेल। प्रशांत शेळके सर आहेत, ते देखील आयोजक आहेत, म्हणजे सगळी जी आपली ऑफिशियल टीम आहे ती आयोजकांपैकीच एक आहे। त्यामुळे स्पर्धा भरवण्यासाठी किती मेहनत लागते हे सध्याच्या घडीला असोसिएकरांना देखील कळत असेल। वळूयात ऑनगोइंग मॅच कडे, त्या सामन्याला सुरुवात झाली आहे। पहिला चेंडू आपण पाहिला, केतन गोलंदाजी मार्कवर येतोय आणि केतनचा पहिला चेंडू अवांतर येतोय। अवांतरच्या माध्यमातून इथे खर तर अकाउंट ओपन केलं जाते मोरिया 11 पाडाळे संघाचं। केतनचा वैयक्तिक विचार केला तर स्पर्धेमधली आतापर्यंतची वाटचाल केतनची ठीक राहिलेली नाहीये, मात्र इथून पुढे सुधारणा करावी लागेल, दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा केतन, ओ यावी, हा चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर होता आणि ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर असणाऱ्या या चेंडूचा घेतला जातोय समाचार। फलंदाज राजेशच्या बॅटमधून मिळतील धावा 4, हा येतोय चौकार। केतनच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर 4 धावा राजेश याच्या बॅटमधून आपण पाहिल्या। दर्जेदार फॉर्म मध्ये आजच्या घडीला आपण राजेशला पाहतो, या अगोदर देखील सामन्यामध्ये कमाल बॅटिंग केली होती, तुफान बॅटिंग केली होती आणि तोडफोड करणारी बॅटिंग ती सध्याच्या घडीला कंटिन्यू आहे। पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतात। पुन्हा एकदा केतन, ओ यावी, हा चेंडू चांगला आहे, कमालीचा आहे। लाऊड अपील केली होती, पंचांवर मात्र त्याचा कोणताच प्रभाव आपल्याला पाहायला मिळत नाही। यष्ट्यांच्या मागे खरं तर मिलिंद गोले आहे, सातत्याने आम्ही मिलिंदची चर्चा करत असतो। जेव्हा जेव्हा मिलिंद यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असतो, सातत्याने ऍक्टिव्ह मोडला तो असतो, काही ना काही हरकत त्याच्या माध्यमातून होतच असते। आता देखील आपण पाहिलं, जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्याकडे जातो तेव्हा तेव्हा लाऊड अपील केली जाते। फलंदाजावर प्रेशर कसं टाकलं जाते मिलिंदला चांगलं माहिती आहे आणि सध्याच्या घडीला तेच काम चालू आहे। हो यावी, हा चेंडू देखील उजव्या यष्टीचा बऱ्याच बाहेर होता आणि त्या चेंडूचा देखील घेतला जातोय समाचार। डॉट नंतर हा येतोय पुन्हा एकदा 4, राजेशच्या बॅटमधून चौकार। पाहतोय क्षेत्ररक्षणासोबत खेळवाड केला जातोय फलंदाज राजेशच्या माध्यमातून। तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ते क्षेत्ररक्षण भेदण्यामध्ये यशस्वी होतात।
आणि इथे देखील आपण चौकार पाहिला. केतन पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय. ओ यावी हा चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर टाकला जातो आणि पंचांनी यावेळी मात्र हा चेंडू नो घोषित केला. नो बॉल येतोय आणि या अगोदर आपण पाहिलं अतिरिक्त धावेच्या स्वरूपानेच या षटकाची सुरुवात झाली होती. वाईड बॉल हाताळला होता. यावेळी मात्र नो बॉल टाकला जातोय. म्हणजेच काय तर पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. आतापर्यंत फलंदाज राजेश फ्रीली हिट करतच होते, मात्र आता हक्काचा फ्री हिट त्यांना मिळालाय. ओ यावी फुल टॉस चेंडू होता. नाराज असतील स्वतःवर आणि ती नाराजगी सहजरित्या राजेशच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता, कोणत्याही बाजूला कटावू शकत होते, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. तरी देखील बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलंदाजाला मिळेल. एज झाली होती, म्हणजे फलंदाजाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाते. मी विनंती करतोय प्रेक्षकांना की षटकाराच्या जवळपास उभे आहात तर बाउंड्री लाईनच्या थोडं बाहेर उभे राहा. पडद्याच्या आतमध्ये नका कोणी उभे राहू. मनस विलन आंबेळे संघाचे खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो बाहेर उभे राहा प्लीज. आणि सर्वच खेळाडूंना विनंती करतो बाहेर उभे राहा. इथे मात्र लाऊड अपील केली होती. उत्साह फार होता, विश्वास कमी होता. मिलिंद गोल्ले सातत्याने चर्चेमध्ये असणार हे नाव. मागच्या सामन्यामध्ये कामगिरी कमाल त्याची राहिली होती. या सामन्यात देखील आतापर्यंत एसटी रक्षकाची भूमिका तर चोखरित्या पार पाडली. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतो मोरिया 11 पाडळे संघ देखील 12 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. ओ यावी फटका दर्जेदार आहे. यावी खलीलच्या बॅटमधून चौकार येतोय. गोलंदाजापासून थोडासा दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज केतनच्या माध्यमातून होतोय. मात्र चेंडूमध्ये जास्त गती नसल्यामुळे फलंदाजांना फटका खेळताना थोडीशी इझी जाते. आणि हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने या षटकाची मला वाटते सांगता होतीये. 16 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेतल्या गेल्यात. चांगली सुरुवात मोरिया 11 पाडळे संघाची होतीये, कारण केवळ 3 षटकांचा हा सामना आहे आणि इथून पुढे सर्वच सामने खरं तर 3 षटकांचे असणार आहेत. मात्र 16 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. प्रेक्षकांना विनंती आहे की पडद्याच्या बाहेर बसायचं. सर्वच प्रेक्षकांना ही सूचना असेल, थोडं सहकार्य करा. आतापर्यंत आम्हाला खूप सहकार्य तुमच्या माध्यमातून लाभलंय आणि त्यामुळेच खरं तर या स्पर्धेची शोभा वाढतीये. सो प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय की पडद्याच्या थोडं बाहेर बसा. आपल्यामुळे या स्पर्धेला कोणतं गालबोट लागणार नाही याची खबरदारी प्लीज स्वतः घ्या आणि आम्हाला थोडंसं सहकार्य करा, हीच अपेक्षा. धन्यवाद सहकार्याबद्दल, खरंच आभारी आहे. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय मोरिया 11 पाडळे संघाचे दोनही फलंदाज कमालीच्या गतीने धावा बनवतायत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा केतनच्या विरोधामध्ये बनवल्या गेल्या. आपण एक चर्चा करत होतो रोशन सर की गोलंदाजाकडे गती मिळत नाही, मात्र एकंदरीत आपण खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी थोडीशी लांब आहे आणि त्यामुळेच गोलंदाजांना थोडीशी अडचण निर्माण होतीये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हनुमंत येतात. हनुमंत धुमाळ सातत्याने या खेळाडूचा देखील खेळ फार महत्वाचा राहिलाय. गेल्या बऱ्याच कालावधीमध्ये आपण कोरावळे संघाला खेळताना पाहतोय, जेव्हा जेव्हा कोरावळे संघ एखाद्या मैदानावर वर्चस्व प्रस्थापित करत असते तेव्हा तेव्हा या खेळाडूचा खेळ फार महत्वाचा राहतो. हनुमंत धुमाळ सध्याच्या घडीला पहिला चेंडू आपण पाहिला लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. स्वीप शॉट तिथे खेळला गेला राजेशच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवर हनुमंतच्या विरोधामध्ये एक धाव घेण्यामध्ये फलंदाजांना यश येतं. 17 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक सामना मला अजूनही आठवतोय, दहीगावकर चषकामध्ये ज्यावेळी देवगाव संघाला 6 चेंडू 5 धावांची गरज होती, हनुमंतने ते षटक हाताळलं होतं आणि देवगाव संघ तब्बल 4 धावांनी तिथे पराभूत झाला होता. तर ही या गोलंदाजाची खासियत आहे. सध्याच्या घडीला मैदानामध्ये हनुमंतची गोलंदाजी इथे देखील चांगली होतीये. जुन्या आठवणींमध्ये आपण रंगलो होतो, मात्र सध्याच्या घडीला चालू सामन्यामध्ये देखील हनुमंतची गोलंदाजी चांगली होतीये. इथे मिळाल्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलो 19 या आकड्यावर. यावेळी आपण इथं पाहिलं हा फटका दर्जेदार पाहायला मिळतोय.
आणि चेंडू घेतोय सीमारेषेचा वेध, चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4, हा येतोय चौकार. चौकार आपण पाहिला आणि चौकारच्या साहाय्याने आता मात्र धावफलक फ्लाय होईल. तब्बल 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. त्याचबरोबर आपल्यासोबत व्यासपीठावर सन्माननीय चौधरी साहेब जोडले गेलेत. सो दिनेशजी सासे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गजाननजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान इथे संपन्न करायचा आहे. चौकार येतोय मैदानामध्ये. सन्माननीय गजाननजी चौधरी साहेब आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळूयात. दिनेशजी सासे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते चौधरी साहेबांचं शुभ सन्मान इथे करायचं आहे. खरं तर या आम्ही असोसिएकर चषकामध्ये मान्यवरांची बरीचशी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्यामुळे खरं तर या स्पर्धेची शोभा वाढते. आणि त्यापैकीच एक विडेगावचे सन्माननीय गोड व्यक्तिमत्व आमचे गजाननजी चौधरी साहेब, त्यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून इथे केला जातोय. याचबरोबर ऑनगोईंग मॅच कडे वळूयात. फटका खेळला जातोय, खलीलच्या बॅट मधून आक्रमण, चेंडूला फेकला जातोय मिड विकेट झोनच्या अगदी बाहेर, षटकार. चला, मनस्वी लिहून आंबेळे संघाचे प्रतिनिधी आणि विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचे प्रतिनिधी इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. सो दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. सो संपर्क करायचा, रिपोर्टिंग करायची. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय ही सलामीवीर जोडी थांबण्याचं नाव घेत नाही. इथे देखील लाऊड अपील केली आहे. या अपील मध्ये विश्वास तर भरपूर होता, मात्र पंच तटस्थ आहेत. वाईट चेंडूसाठी खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. पंच प्रवीण विषय थर्ड अंपायर रेफर करतात आणि निश्चितपणाने आपण इथे चेक करूयात आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. It's a fair ball. येस, निर्धारित 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांती जर का आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लगावल्या गेल्या तब्बल 34 आणि जमेची बाजू ही आहे मोरिया 11 पाडाळे संघासाठी. जी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती अजून देखील मैदानामध्ये उपस्थित आहे आणि दोनही फलंदाज कमालीच्या गतीने धावा गोळा करतात. विशेष करून खलीलला दाद द्यावी लागेल, जशा प्रकारची बॅटिंग खलील करतोय. कारण आतापर्यंत वैयक्तिकरित्या खेळ जर का पाहायचं झालं तर 7 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा खलीलच्या बॅटमधून आल्यात आणि राजेश जर का विचार केला तर 6 चेंडूमध्ये 10 धावांवर तो देखील खेळतोय. म्हणजे अफलातून बॅटिंग. पाडाळे संघाला ज्या बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाज करतात. तिसऱ्या षटकामध्ये आता भावेशला आमंत्रित केलंय. भावेशचा खेळ कसा राहतो ते देखील बरंच महत्वाचं असेल. कोरावळे संघासाठी मात्र भावेशचा पहिला चेंडूवर हेलिकॉप्टर उडवला. मिनी हेलिकॉप्टर आपण म्हणू शकतो. त्या पहिल्या चेंडूवर मिळतात 2 धावा. 2 धावा इथे धावून पूर्ण होत आहेत. खरं तर थ्रो फेकी जर का आपण पाहिली तर थोडीशी खराब होती, मात्र तिथं बॅकअप चांगलं येतंय. थोडीशी घाई गडबडी यावेळी मात्र आपण मिलिंद कडून पाहतोय. फार कमी वेळा असं होतं की मिलिंद कडून एखादी गडबडी होते, मात्र ती चूक इथे घडली होती. मात्र त्याचा जास्त फटका इथे बसला नाही जय हनुमान कोरावळे संघाला. 2 धावा पहिल्या चेंडूवर आल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक हल्लं. 36 धावा धावफलकावर आतापर्यंत लगावल्या गेल्यात. अब तक 36. आता इथून पुढे किती, हा मोठा प्रश्न. ओ यावी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय.
आणि हेलिकॉप्टर बाउंड्री लाईनच्या जवळपास लँड झाला होता. झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमालीचे राहिले, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू देऊन जाईल धावा 4. हा येतोय चौकार. या अगोदर पाहिलं इथे देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. आता मात्र हेलिकॉप्टर सक्सेस झालाय. भावेश्वर आक्रमण. हो, यावेळी मोठा फटका, स्टेप आउट झाले होते आणि राजेशच्या बॅट मधून हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर फेकला जातोय. चौकाराने मन भरलं नव्हतं, त्यामुळे हा खेळला जातोय षटकार. चौकारानंतर हा उत्तुंग षटकार आपण पाहिला, ज्याच्या जोरावर आतापर्यंत मोरिया 11 पाडाळे संघ जाऊन पोहोचले तब्बल 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता मात्र कोरावळे संघ पुरताच अडचणीमध्ये सापडला. हो, यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एसटी रक्षकाकडून गडबड आणि अतिरिक्त जी धाव देखील इथे खर्च केली जाईल. खरं तर हा चेंडू डॉट बॉल होता आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाते. एज झाली आहे का सर? ओके, माफ करा. फलंदाजाच्या बॅटची हलकीशी काढा घेतली होती, जी समजून देखील आली नाही. म्हणजेच काय, तर एसटी रक्षकाकडून गडबडी झाले. झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, ती झेल सोडली आणि जीवनदान मिळत आहे. एक धाव धावफलकावर अंकित केली जाते. 47 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय का हे देखील पाहावं लागेल. ओ, यावेळी लोअर फुलटॉ चेंडू आणि लोअर फुलटॉ चेंडूला फाईन लेग झोन मध्ये खेळला गेलाय आणि चेंडू चाललाय सीमा पार. खलीलच्या बॅट मधून आणखी एक चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने धावफलकावर धावा लावल्या गेल्या तब्बल 51. म्हणजे सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. ओ, यावेळी हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. शेवटच्या चेंडूवर मिळते ती एक धाव आणि पहिल्या विकेट साठी खरं तर पार्टनरशिप झाली आहे तब्बल 52 धावांची. म्हणजे एकही विकेट जय हनुमान कोरावळे संघाला मिळवता आली नाही. तब्बल 52 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि जय हनुमान कोरावळे संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज आहे. ते दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे रनचेस केलं जाते. तत्पूर्वी संधी देऊयात आमच्या कुलस्वामिनी डीजेला. संघाचे कर्णधार नाणेफेक साठी यायचं. मनस्वी लिहून आंबेळे आणि विकास स्पोर्ट्स पवाळे. येस, आंबेळे संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. सो मी विनंती करतो विकास स्पोर्ट्स पवाळे संघाच्या प्रतिनिधीला नाणेफेकीसाठी यायचं. पवाळे संघाचे कर्णधार आणि आंबेळे संघाचे कर्णधार. चला, आंबेळेचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. सो विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचे कर्णधार, आपण देखील नाणेफेकीसाठी या. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. जर ती झाली नाही तर काय होतंय हे सगळ्या संघाला आतापर्यंत मला वाटतं समजलं असेल. असोसे गावचे सन्माननीय पोलीस पाटील, सन्माननीय पांडुरंगजी खंडागळे साहेब
आपल्यासोबत जोडले गेलेत. सो मी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यानंतर होणारी मॅच पवाळे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आंबेळे, दोन्ही संघांचे संघनायक आपल्यासोबत जोडले गेलेत. सो खंडागळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करतोय. असोसे गावचे सन्माननीय पोलीस पाटील, सन्माननीय पांडुरंगजी खंडागळे साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचा कौल करतोय. मनस्विलियन आंबेळे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये विकास स्पोर्ट्स पवाळे, जे दोन संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेक इथे जिंकली आहे. मनस्विलियन आंबेळे संघाने आपला निर्णय कळवायचा लगेचच, जेणेकरून विकास स्पोर्ट्स पवाळे संघाला स्ट्रॅटेजी आखलायला मदत होईल. येस, बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय. सो विकास स्पोर्ट्स पवाळे, तुम्हाला बॅटिंग करायचे, नेक्स्ट मॅच आहे, तो दोन्ही तयार राहायचं. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये, जिथे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं मोरिया 11 पाडळे संघाच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. अगदी कंबरड मोडलं असं म्हणू शकतो कोरावळे संघाचं, कारण एकही विकेट मिळवली नाही आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल 52 धावांची पार्टनरशिप मोरिया 11 पाडळे संघाच्या फलंदाजांनी राजेश खंडागळे आणि खलील या दोघांनी केली. आज पाडळे संघासाठी करण मला वाटतं इन ऍक्शन मध्ये नाहीये. करण खंडागळे के त्याची कमतरता जरूर आहे, मात्र तरी देखील बॅटिंग ऑर्डर आज कम्मालीची पेटली आहे आणि कम्माल खेळ करतात. 53 धावांचा पाठलाग करायचे. सलामीवर जोडी मिलिंद गोले आणि त्याच्यासोबत बालकिस्ना मैदानामध्ये दाखल झाला. ओ यावी पहिला चेंडू मिलिंदच्या बॅट मधून आक्रमण आणि राजेशच्या विरोधामध्ये आपण पाहिलं फटका चांगला होता, मात्र तितकंच चांगला दर्जा क्षेत्ररक्षणाचा आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बशीर होते तिथे आणि बशीरची कामगिरी चांगली होती. पहिल्या चेंडूवर एकच धाव मिळते. चेंडूने खरं तर अचानकपणे आपली दिशा बदलली होती, तरी देखील स्वतःला सावरत असताना चेंडूला देखील आवरलंय बशीरने. हो यावी हा चेंडू कमालीचा आहे. डॉट बॉल येतोय. सातत्याने आपण पाहतोय बालकृष्ण यंदाच्या हंगामामध्ये स्ट्रगल करतोय. बऱ्याच मॅचेस मध्ये आपण त्याला पाहतोय खेळताना. हवा तसा खेळ अजून तरी देखील होत नाहीये आणि इथे देखील आज देखील बालकृष्ण होतोय फेल. विकेटचं पतन. कृष्णाचा स्ट्रगल इथे कंटिन्यू. कृष्णा यावेळी देखील शून्यावर बाद झालाय. नवीन फलंदाज जयेश बिराडे मैदानामध्ये दाखल होतोय. ओ यावेळी मोठा फटका खेळला जातोय. कव्हर झोनला टार्गेट केलंय. जय बिराडेच्या बॅट मधून आल्या आल्या चेंडूला धाडले सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. सेट होण्यासाठी कोणताच वेळ इथे खर्च केला नाही. जय बिराडेने जसा आला तसा मोठ्या फटकेबाजीला सुरुवात झाली आहे आणि खरं तर सेट होण्यासाठी वेळ घेऊन जमणार देखील नाहीये, कारण 18 चेंडूंचं हे सत्र आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 53 धावा बनवायचे. सो त्या प्रयत्नामध्ये सध्या आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये पंचांकडे लाऊड अपील केली, मात्र पंचांनी निर्णय सोपवलाय थर्ड अंपायर कडे. रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेतला जातो, रेफरल घेतला जातोय. सो आपण ते चेक करूयात. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
येस फलंदाज सेफ असेल, सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. चेंडू कलेक्शन तर खलीलचं चांगलं राहिलं होतं, मात्र स्टंप करण्यामध्ये थोडासा उशीर झाला आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्यात. इथे मोठा फटका, जय बिराडेच्या बॅटमधून आक्रमण, राजेशच्या विरोधामध्ये हल्ला, षटकार. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पॉवर प्लेच्या निर्धारित षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये आपण पाहिलं जय हनुमान कोरावळे संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. म्हणजे जवळपास जर का आपण पाहिलं पाडाळे संघाशी कंपॅरिझन केलं तर पाडाळे संघाने पहिल्या सत्रामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा बनवल्या होत्या. म्हणजे जवळपास कोरावळे संघाने देखील धावा बनवल्यात. मात्र पाडाळे संघासाठी जमेची बाजू ही राहिली होती की त्यांनी कोणतीही विकेट शेवटपर्यंत गमावली नाही. आणि कोरावळे संघाच्या धावफलकाचा विचार केला तर बाळकृष्णाच्या स्वरूपामध्ये त्यांना एक झटका बसलाय. 1-13 असा धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 53 धावा बनवायच्या, म्हणजे आणखी 40 धावांचा पाठलाग करताना मिलिंदच्या बॅट मधून विकीच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमण, चेंडूला फेकलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. इट्स अ मॅक्सिमम, इट्स ह्यूज. विकीच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. ओ यावी हा चेंडू शॉर्ट पिच होता. यष्टीरक्षकाकडून गडबड झाली होती, मात्र बॅकअप तिथं चांगला आलं. मात्र पंचांचा निर्णय येतो की अवांतर चेंडू असेल, व्हाईट बॉल असेल. संघर्ष 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 सुरू आहे सध्याच्या घडीला मैदानात. ओ यावी देखील शपल क्रॉस होऊन खेळलेला हा फटका फाईन लेग झोन मध्ये देऊन जाईल धावा 4. हा येतोय चौकार मिलिंदच्या बॅट मधून 4. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागणार आहे आणि त्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. मिलिंदच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी 40 धावांची गरज होती, आता पाहिजेत फक्त 29 धावा. 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. विकीच्या विरोधामध्ये सातत्याने आक्रमण करताना आपण मिलिंदला पाहतोय. यावी ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेरून चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हा चेंडू डॉट बॉल येतोय. बऱ्याच कालावधीनंतर आपण जर का पाहिलं तर विकीला थोडंसं समाधान मिळतंय, दिलासा मिळतोय. यावी हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, फलंदाजाला तर बीट केलंय, मात्र या चेंडूवर बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्यासाठी मिलिंद इच्छुक होते, मात्र जयेशने नकार दिला. कारण जयेशला देखील माहिती आहे माझ्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत. जयेश देखील चांगल्या टच मध्ये 3 चेंडू मध्ये 12 धावा जयेशने देखील बनवल्यात. त्यामुळे जयेश देखील सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे. सो अशा प्रकारची विकेट गमावणं कोरावळे संघाला परवडणार नसेल आणि तेच हेरले नेमकी दोन्ही फलंदाजांनी. यावी इथे जर का आपण पाहिलं तर बऱ्याच बाहेरचा चेंडू होता, त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला हा फटका खेळला गेला, ज्या फटक्यावर मिळते ती केवळ एक धाव. पहिल्या 2 चेंडूंवर 11 धावा खर्च केल्यानंतर विकीने या ठिकाणी कमबॅक केलंय. 3 चेंडू मध्ये गेले आपण पाहिलं 2च धावा दिल्यात. यावी हा देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
दोन षटकांचा निर्धारित खेळ समाप्त झालाय आणि या निर्णायक खेळामध्ये आतापर्यंत 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायचे 6 चेंडू 23 धावा. तेवीस धावांची गरज आहे. म्हणजे या सामन्यामध्ये अगदी सुरुवातीपासून संघर्ष वाट्याला आलाय कुरवळे संघाच्या. मात्र संघर्ष तर करावाच लागेल. सातत्याने आम्ही म्हणत असतो की संघर्षामध्ये देह झिजला तरी चालेल, पण लाचारीमध्ये कुस्ता कामा नये. त्यामुळे संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. संघर्षाशिवाय यशाला गवसणी तुम्ही घालू शकत नाही. 6 चेंडू 23 धावा. पाडळे संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये कमालीची बहरले बरसले. मात्र त्या विरोधामध्ये गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजांना देखील बऱ्यापैकी मार पाडळे संघाच्या पडलाय. शेवटच्या षटकामध्ये खलील येतोय. खलीलला धावा डिफेंड करायचे 23. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर खलीलच्या विरोधामध्ये आक्रमण सीमा रेषेच्या बाहेर फेकला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार. इट्स अ सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जसा बॉल आणि बॅटचा संपर्क झाला, जयेशला आत्मविश्वास होता की चेंडू आपण फेकलाय बाहेर. षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात झाली आहे. संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. ओ यावी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावी फटका फसलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फार दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. झेल इथे घेतला जात नाहीये. खर तर चेंडूचा आणि क्षेत्ररक्षकाचा संपर्कच आला नाही आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. जिंकण्यासाठी आणखी देखील 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. म्हणजे कोणत्याच क्षणाला तुम्ही रिलॅक्स नाही राहू शकत. प्रत्येक क्षणी तुम्हाला फक्त आक्रमणच करणं अनिवार्य आहे. दोनही फलंदाज त्याच गोष्टीसाठी माहीर आहेत. आताच आपण खाटेकर येथे तब्बल 15 दिवसीय स्पर्धा कव्हर केली. तिथे देखील मिलिंदची खेळी कमालीची राहिली होती. आज देखील मिलिंद चांगलाच बहरतोय आणि मिलिंदला साथ देत असताना जयेश देखील कमालीचा आक्रमण करतोय. 6 चेंडू 21 धावांवर तो वैयक्तिकरित्या खेळतोय. सो त्याच्याकडे देखील क्षमता आहे. ओ यावी फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव धावून पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षकाला खरोखर दाद द्यावी लागेल. अगदी योग्य एंडला इथे फेकी केली आहे. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. मिलिंदला स्ट्राईक हवी होती, मात्र स्ट्राईक मिळण्याचे चान्सेस आपल्याला कुठेच दिसले नाही, कारण अगदी योग्य एंडला थ्रो आला. 40 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 3 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, सो बनवाव्याच लागतील. ओ इथं फटका बसलाय. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल होणं गरजेचं आहे आणि झेल झालाय. अखेर जयेशला इथं बाद व्हावं लागतंय. सामना आता फसलाय, कारण 2 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज होती. 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती. या सामन्यामध्ये आता जर का आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. 53 धावांचा पाठलाग करत असताना आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय जयहनुमान कोरावळे संघ. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर घडतंय काय, बाईकच्या स्वरूपामध्ये
बॅटिंग करणाऱ्या टीम कडून खरं तर वाईड साठी रिव्ह्यू घेतला जातोय. सो आपण इथे चेक करूयात. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर डॉट बॉल आहे, मात्र आपण इथे चेक करतोय. इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल येतोय. सो अंपायर्स डिसिजन जो काही आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. डॉट बॉल येतोय म्हणजेच काय तर आता या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक. एका चेंडूमध्ये तब्बल 13 धावा बनवायचे, म्हणजे एक योग्य चेंडू. आणि या सामन्यामध्ये मोरिया 11 पाडाळे संघ विजय प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना मनस्वी आंबेळे आणि विकास स्पोर्ट्स पवाळे दोन्ही संघांनी तयार राहायचे. मनस्वी आंबेळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सो विकास स्पोर्ट्स पवाळे तुम्हाला बॅटिंग करायचे, रेडी राहा. हो, शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय. निर्णायक चेंडूवर देखील आपण पाहिलं की पाडाळे संघाने इथं वर्चस्व गाजवलंय. खलीलचा चेंडू येतोय शेवटचा डॉट आणि इथे विजय प्रस्थापित केलाय मोरिया 11 पाडाळे संघ. ज्या विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थाने कोणी असेल तर तो खेळाडू आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पाडाळे संघाचा